तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आपली गावाकडंच, कारण की आज आपला शेवटचा दिवस आहे गावाकडं. आणि आज मी पुण्याला निघणार आहे. आणि आता दादा आणि दीदी सगळे मम्मी आहेत ना, ते दुसऱ्या गावी गेलेत आणि ते आता येणार. ते आले की आम्ही निघणार आहे पुण्याला. पण मधीच आम्ही आहे ना ज्योतिबा महालक्ष्मी करणार आहे कोल्हापूरमध्ये जाऊन. बघा आज तुम्हाला ज्योतिबा रायांचं दर्शन घडवतो. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक पण करा, कारण की लय जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही आणि लाईक करत नाही, त्यामुळे कराच. आता आहे ना आले ते आणि CNG टाकायचं जायचं आहे गाडीत. पेट्रोल CNGची भेटत ते टाकायचं आहे, कारण ते जवळ पेट्रोल पंप नाही. ते आता बघूया कुठं जातात आहे. आज आता शेवटचा दिवस आहे ना इथं माझा. मग आता ह्यासने आता जरा लाड करून घेतो, कारण की परत आता काय माहीत किती दिवस लागते द्यायला मला. होय कसं आहे. आता निघायचं थोड्या वेळानं. आता हे आलेत, आता हे जेवणार आणि मग निघणार आम्ही सगळा. तर आता निघालोय, गाडी काढायची सध्या मागं. आणि आता मी निघालोय वरती रस्त्यावर रोडपर्यंत. आणि मग आता बसणार गाडी तर निघणार आहे सगळा. तर गाडी रॉकी द्या. आणि आम्ही तिकडं जाऊन आलो आता परत ज्योतिबामध्ये आलो. आणि गाडी रॉकी द्या का नाही हे माहिती नव्हतं, म्हणून मी परत आलो होतो. तर गाडी पण रॉकी द्या. आता थेट मंदिरात जाऊया आणि मग दर्शन करत होतो मला प्रवेशद्वार. आता प्रवेशद्वारातून आज जाऊया आणि समोरच मंदिर आहे. आता लाईनमध्ये थांबलो आणि लाईनीतनं जायचं आपल्याला. पुजारी आहेत आपले, पुजारी आहेत, त्यामुळे आपल्याला भेटते एंट्री VIP. आता दर्शन झालंय देवांचं. आणि आज तुम्ही थोडंफार शूटिंग केलं आहे ते तुम्ही बघितलं असेल. पण आहे ना तो जो मेन गाभार आहे ना त्यात फोन अलाउड नव्हता किंवा शूटिंग पण अलाउड नव्हतं, त्यामुळे आता नाही येते. ज्योतिबाच्या नावानं आता दर्शन झालंय आणि आम्ही निघालोय आता आमच्या पुजाऱ्यांच्या घरी. आणि समोर आहे ना शिवाजी महाराजांची आहे ना एक सुंदर अशी मूर्ती आहे. चाललं तिथं जाऊन दर्शन घेऊ. ही अशी एक सुरेख मूर्ती आहे शिवरायांची. आता निघालोय तिथनं. आता महालक्ष्मीला जायचं आहे, इथं थांबलोय मध्येच. आणि भेळ खायची आहे त्यामुळे थांबलोय. आणि महालक्ष्मीला जायचं आहे त्यामुळे थांबलोय. आता इथं थांबलोय. पाणीपुरी घेतल्या आणि भेळपुरी. तू कॅमेरा बंद नको करत जाऊ. इकडे दाखव, इकडे दाखव. नाही दाखवून. सनसेट झालाय. निघाले महालक्ष्मी टेम्पल. त्या दिवशी आता वाजले 5:30-6 वाजलेत. आणि आता तिथं वर पोहोचायला आहे ना कमीत कमी 7:30 वाजते. माहिती नाही किती वाजतील. तिथं गेला बघू काय काय होतं. आता आम्ही आलोय कोल्हापूरमध्ये. आणि कोल्हापुरात आहे ना कोल्हापूरमध्ये आम्ही निघालोय महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला. आणि तिकडं महालक्ष्मी मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मग आता तिथे जाऊया आपण. ही अशी मंदिराची एंट्रन्स आहे. समोर अंधार सुद्धा जास्त दिसणार. ही अशी एंट्रन्स आहे वरती, आता नीट दिसत असन. आणि आता मंदिरात जाऊन दाखवतो मला. ही जी आहे ना पालखी, ही पालखी वापरली जाते आपल्या यात्रेत किंवा ह्यात. आणि ही प्युअर सोन्याची पालखी आहे, गोल्डची, प्युअर गोल्डची पालखी आहे. आणि इथं सिक्युरिटी गार्ड पण आहे त्यांच्या ह्याच्यासाठी. तर अशी ही मंदिर आहे. आणखीन आता आम्ही आज जाऊन दर्शन घेणार आहे. आणि तुम्हाला पण दर्शन घडवतो शक्य झालं तर, कारण मला माहित नाही ते कॅमेरा अलाउड आहे का नाही ते. आता दर्शन झालंय. निघालोय मी परत. झालंय सगळं करून. आणि आता आवळ्या घेतल्यात आणि आता निघालोय. तर आता आम्ही कोल्हापूरतच आहे, भागवाडी फाट्यावर पेट्रोल भरायला थांबतोय. पण आता माझ्या फोनमध्ये आहे ना चार्जिंग कमी आहे, त्यामुळं तुम्हाला डायरेक्ट पुढचा सीन आहे ना
एकतर जेवायला थांबताय दिसल नाहीतर दुसरा घरी पोचला दिसल. त्यामुळे आता फक्त आहे ना जातो कारण खूप दमतोय. त्यामुळे आता चला जास्त बोलायचं. तर आता दुसरा दिवस आहे आणि काल रात्री आहे ना मला उशीर झाला 5 वाजता सकाळच्या घरी यायला, कारण की गाडी आहे ना पंक्चर झाली होती, गाडीची दोन्ही टायर पंक्चर झाली होती. त्यामुळं उशीर झाला काल घरी यायला. पण आता आलोय घरी. आणि जर का आजचा व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.